सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे, मंजू आणि सत्तेशमध्ये थोडेसे भांडणं होतात. तर इकडे सत्या आणि मंजू टेरेसवर आलेले असतात आणि आता मंजू सत्याला म्हणते, सत्या हे बघ, तर जे काही करायचं आहे ना ते मी एकटी करेल. तू अजिबात हे करू नकोस, कारण की हे बघ आता तात्यासाहेबांचं जे काय करायचं आहे ना मला ते करू दे. तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघमारे, हे बघा तुम्ही एकटे काय करणार आहोत हो? काय करणार आहात तुम्ही एकट्या? मी एकटीला कधीच करून देणार नाही. तर मंजू म्हणते, "अरे सत्या, मला तुझी सपोर्टची गरज आहे. तुझ्याशिवाय मी एकटी काही काम करू शकते का?" पण म्हणते मी तसं. तर सत्या म्हणतो, "हो वाघमारे, पण वाघमारे मला एक प्रश्न पडतोय, की त्या पोलीस स्टेशनमधून अशीच फाईल गायब नाही होऊ शकत. नक्कीच पोलीस स्टेशनमधल्या कुणाचा तरी या सगळ्या पाठीमागे हात आहे. कोणीतरी तात्यासाहेबांना साथ देते. कोण असेल बरं ते?" असं म्हणत असतो. तर आता मंजू म्हणते, "मला तर असं वाटतंय पूर्वा पाटीलच मॅडम असं करताय." तर आता सत्या म्हणतो, वाघमारे अहो त्यांचं नाव कशाला घेता? त्यांचं नाव नका घेऊ तुम्ही, काही उगाच नका म्हणू, असं म्हणत असते. तर इकडे आता सपना ही मम्मी साहेबांचे ते पाय दाबत असते. मम्मी साहेब म्हणत असतात, की मला आता खूप जाम झाले, मी तर खूप कपडे ते हे झाले धुवायला. खूप टेन्शन आलंय सपने मला, मी दमले खूप, असं म्हणत असते. आणि आता लगेच सपना चहा बनवून बनवायला चाललेली असते खाली आणि चहा बनवते आणि चहा बनवून घेऊन चाललेली असते. तेवढ्यात तिकडून आता जी मंजू असते ती येते आणि सपना मुद्दामून मंजूला धडकते. मंजूच्या हाताने ते भासतं. मंजू खूप ओरडते. ते सगळेजण पळत येतात आणि आता लगेच सगळेजण आल्यावरती ते म्हणतात, की "काय झालं हे? कसं काय सांडला चहा? अहो वहिनी तुम्हाला दिसत नाही का? नीट बघून चालत जा ना, तुम्हाला काही कळतं की नाही? हो वाघमाऱ्यांना किती भाजलं असतं ते आता." तर इकडे जयदीप म्हणतो, की "ए तुझ्या बायकोला दाब ना. तुझ्या बायकोला कळत नाही का नीट चालायचं म्हणून? तुझ्या बायकोचा हात धरून चालायचं ना तू." असं दोघांमध्ये भांडणं जुंपतात आणि आता लगेच सत्या म्हणतो, की "हे बघ जयद्या, तू शांत बसा. तुझ्या बायकोला समजून सांग काही गोष्टी. तिला दिसतं ना, तिला डोळे आहेत ना." तर आता जयदीप म्हणतो, "तुझ्या बायकोला डोळे नाही ना त्यामुळं." तर आता ते दोघं एकमेकावर हात उचलतात आणि दोघांमध्ये भांडणं जुंपतात. तर नक्की काय घडणार आहे हे बघायला व्हिडिओ पुढच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.